लाडकी बहिणींना लाडक्यांना खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसला होता तो म्हणजे लाडक्यांना जीआर आलेला आहे. हप्ता वाटपाचा जीआर आलेला आहे. आज संध्याकाळी हा हप्ता वाटपाचा जीआर आलेला आहे. लाडक्यांनो ऑफिसचं वर्क असल्यामुळे मला वेळ नाही भेटला म्हणून तुम्हाला आता हा व्हिडिओ बनवत आहे. बघा हप्ता वाटपाच्या जीआर मध्ये नेमकं काय असणार आहे सगळ्यात जास्त आपल्या चॅनलवर माहिती दिली जाते. एकदम ॲक्युरेट माहिती दिली जाते. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना माहिती आहे गुरुदत्ताचा व्हिडिओ आला की एकदम जीआर व्यवस्थित सांगितला जातो. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे ही खुशखबर नेमकी काय असणार आहे. कोणत्या लाडक्यांना हा 25वा हप्ता भेटणार आहे. मागच्या ज्या लाडक्यांना हप्ते भेटले नव्हते त्यांना या ठिकाणी हप्ते भेटणार का. लाडक्यांना 2 आनंदाच्या बातम्या देखील आलेल्या आहेत. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे की व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. आणि आता बघा तुम्हाला मी सांगितलं होतं लाडक्यांनो या आठवड्यामध्ये मागच्या आठवड्यातला व्हिडिओ जाऊन पहा. मी त्याच्यामध्ये सांगितलं होतं तुम्हाला की या आठवड्यामध्ये तुम्हाला खुशखबर भेटणार. पहिली खुशखबर भेटलेली आहे. हप्ता वाटपाचा जीआर आलेला आहे. आज आहे 12 तारीख आणि आता बघा 3-4 दिवसामध्ये म्हणजे तुम्हाला हे पण म्हणलं होतं 17 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला वाटप होईल. म्हणजे 15 ऑगस्ट पर्यंत नाही झालं तर 17 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला वाटप होईल हे तुम्हाला मी बोललो होतो लाडक्यांना. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे की नेमका जीआर मध्ये काय दिलेलं आहे. किती रुपये भेटणार आहेत. 1500 भेटणार आहेत का 3000 रुपये भेटणार आहेत. कधी भेटणार आहेत सगळ्या गोष्टी सांगतो. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. चला वेळ आहे तर व्हिडिओला सुरुवात करतो. त्याचबरोबर 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता खुशखबर आलेली आहे. हप्ता वाटपाचा जीआर आलेला आहे. आता पहा कोणाला हे हप्ता भेटणार आहे. ज्या लाडक्यांना 24वा हप्ता भेटला त्यांना भेटणार आहे का. ज्या लाडक्यांना 24वा हप्ता भेटला नव्हता त्यांना भेटणार आहे का. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्यामुळे लाडक्यांना एक छोटा प्रश्न विचारतोय. तुमचं नाव सांगायचंय जिल्हा सांगायचंय. 24वा हप्ता तुम्हाला भेटला होता का नव्हता. KYC तुमचं अप्रूव्ड आहे का नाही कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय कारण की खुशखबर आलेली आहे. चला आता बघा किती निधी मंजूर झाला हे तुम्हाला मी दाखवणार आहे. मागच्या वेळेस किती निधी मंजूर झाला ते तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक आहे. आणि बंद हप्ते चालू होणार का. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बंद हप्ते चालू होणार का याच्यावर पण मी बोलणार आहे. आणि 2100 रुपयाचा हप्ता यावेळेस भेटणार आहे का नाही ते सांगतो. चला वेळाच्या व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला हा जीआर दाखवतोय. आज या ठिकाणी दुपारी किंवा संध्याकाळच्या टायमिंगला हा जीआर आलेला आहे. फक्त ऑफिस असल्यामुळे मला तो व्हिडिओ त्यावेळेस बनवता आला नाही. त्याच्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. पण वेळ भेटला जीआर तुम्हाला आलाय तो दाखवत आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. चला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे. वितरणाबाबतचा हा जीआर आहे. कुणाकडून आलाय. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यातर्फे हा जीआर आलेला आहे. बघा 3 जीआर येत असतात. एक असतो ओपन म्हणजे खुल्या वर्गाचा जीआर असतो. दुसरा असतो आदिवासी विभागातर्फे एक असतो आणि तिसरा असतो सामाजिक न्याय व या ठिकाणी विशेष सहाय्य विभाग. या 3 जीआर मधला हा जीआर आता एक जीआर आलेला आहे. तो जीआर आहे तो कोणाचा आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा आहे. 12/8/2026 म्हणजे आजचा लेटेस्ट हा जीआर आहे. सगळ्या गोष्टी सांगतो तुम्हाला वाचून दाखवणार आहे किंवा सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणार आहे. खूप महत्त्वाचा जीआर आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. चला सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला लाडक्यांनो या ठिकाणी दिसत आहे. सगळ्यांना दिसत आहे शासनाचा निर्णय या ठिकाणी दिसत आहे. शासनाच्या निर्णयानुसार तुम्हाला या ठिकाणी बघा 3000 कोटी रुपये इतका निधी मंजूर झालेला आहे. या विभागामार्फत 3000 कोटी. मागच्या वर्षी जर बघितलं तर ते होतं 3600 कोटी. 600 कोटी यावेळेस कमीच भेटले हे समजून घ्या. पण तरी ठीक आहे ते सोडून देऊ आपण. काही बघायची गरज नाहीये. आता जीआर आलाय. 3000 कोटी 1 वर्षासाठी मंजूर झालेले आहेत. कोणासाठी. या विभागासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग याच्यासाठी 3000 रुपये मंजूर झालेले आहेत. त्याच्यापैकी या महिन्यामध्ये म्हणजे 25व्या हप्त्यासाठी किती रुपये मंजूर झाले बघा या ठिकाणी 319 कोटी पॉइंट 53 म्हणजे 320 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. तर लाडक्यांनो बघा आता याच्यावरून एक गोष्ट समजून येते. 321 कोटी म्हणजे काय तर याच्यामध्ये तुम्हाला मी सकाळच्या पण व्हिडिओमध्ये म्हणलं होतं लाडक्यांनो जर तुम्हाला या ठिकाणी 600-700 कोटी रुपये जर आले तर तुम्हाला 3000 रुपये भेटणार. आपले बघा व्हिडिओमध्ये लाडक्यांनो व्हिडिओ आपले एकदम आधी सांगितले जातात.
ज्या गोष्टी तुम्हाला मी आधी सांगत असतो ते तुम्हाला भविष्यात पाहायला मिळतं. आता बघा या ठिकाणी काय बोललो होतो तुम्हाला, आता 320 कोटीचा जी-आर आलेला आहे. 320 कोटी आलेत म्हणजे तुम्हाला 3,000 रुपये भेटणार नाहीत. तुम्हाला काय म्हणलं होतं मी लाडक्या बहिणींनो, जर 600-700 कोटीचा जी-आर आला तर 3,000 रुपये भेटतील. पण आता तुम्हाला किती रुपयाचा आला जी-आर? 320 कोटीचा, म्हणजे तुम्हाला 1,500 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत. पण आता सरकारला एक विनंती आहे. ठीक आहे, जी-आर तुम्ही काढलाय, प्रत्येक वेळेस काढत असतात, प्रत्येक महिन्याला काढतात, काही प्रॉब्लेम नाहीये. पण सरकारला एक विनंती आहे की लाडक्या बहिणीला 2 हप्ते एकत्र टाका. जी-आर काढलाय, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, अजून एक जी-आर काढा आणि अजून एक जी-आर काढून काय करा, लाडक्या बहिणीला 3,000 रुपये देऊन टाका. यावेळेस मंजूर झाले 320 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. आता बघा, मागच्या वेळेस तुम्हाला लाडक्या बहिणी दाखवतो. मागच्या वेळेस बघा 8/7/2026 ला एक आला होता जी-आर. त्याच्यामध्ये बघा 309 कोटी म्हणजे 310 कोटी रुपये मंजूर झाले. मागच्या वेळेस जी-आर दाखवलं 310 कोटी रुपये मंजूर झाले. त्याच्या अगोदर जर बघितलं 344 कोटी पण या ठिकाणी मंजूर झाले. आता 320 कोटी म्हणजे ते 23वा नंतर 24वा, 23व्या नंतर 24व्या मध्ये अजून कमी झाले, परत अजून वाढले होते. तर 309 कोटी आता वाढले 320 कोटीपर्यंत गेले. म्हणजे याचा अर्थ असा होतो की निधीमध्ये थोडा वाढ झालेली आहे, थोडी वाढ झालेली आहे, काळजी करायची गरज नाहीये. म्हणजे जे लाडक्याताई कमी झाल्या होत्या त्या लाडक्याताईंना पुन्हा आता थोडं घेतलं जाणार आहे. तर ही तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. दुसरी अंदाची बातमी तुम्हाला बोललो होतो ना, आणि लाडक्याताईंना तुम्हाला मी सकाळच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले 170 कोटीपेक्षा कमी. आपला आकडा मागच्या वेळेस होता 166 कोटी, त्याच्यापेक्षा या ठिकाणी 1.70 कोटी सांगितलेला आहे. म्हणजे जवळजवळ आता थोडाफार 3-4 लाखांनी आकडा वाढलाय असं हे चित्र दिसतंय. आणि यावेळेच्या जी-आर मध्ये निधी पण थोडा वाढलेला दिसतोय. तर लाडक्याताईंनो, ह्या खुशखबरी आहेत तुमच्यासाठी. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो लाडक्याताईंनो, आणखी 2 जी-आर यायचे बाकी आहेत. ते म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचत नाहीयेत. पण मधल्या गोष्टी तुम्हाला मी आता सकाळच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. एक महत्त्वाची आनंदाची बातमी पण मला ती भेटली आहे. मी थोड्या वेळात तुम्हाला ती कन्फर्म करणार आहे, कारण कन्फर्म केल्यानंतर उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये मी ती सांगणार आहे. तर लाडक्याताईंनो, काळजी करू नका, उद्या खुशखबर तुम्हाला भेटेल. काळजी करायची बिलकुल गरज नाही. एक खुशखबर तुम्हाला भेटली आहे, निधीचा जी-आर आलेला आहे, वाटपाचा जी-आर आलेला आहे. आता वाटप कधी होईल काळजी करू नका, 3-4 दिवसामध्ये वाटप होईल. 15 ऑगस्टला तर झालं तर एकदमच धन अकाउंटला पडून द्या, पट अकाउंटला पडून द्या. सरकारला हीच विनंती, 15 ऑगस्ट बघू नका ना, काय बघू नका. 12 तारखेला जी-आर आहे, एक 15 तारखेपर्यंत, जास्तीत जास्त 17 तारखेपर्यंत वाटप चालू करा, ही सरकारला आपली विनंती असते. तुम्हाला काय वाटतं लाडक्याताईंनो, लवकरात लवकर पैसे वाटप व्हावेत का? जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री